हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आज आहे 1 जानेवारी 2025. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर हे वर्ष तुमच्यासाठी सुख, समाधान, ऐश्वर्य व आनंद घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता वाजले सकाळचे 8:45. स्वयंपाक वगैरे झाला आणि आता सोप्यावरचे झटकून वगैरे काढले. रोजच्या रोज झटकले तरी पण तेवढीच माती निघते, कारण की आपल्या पायावरची माती वगैरे जाती. आणि रोज जर झटकले नाही ना, किती माती निघेल काही सांगताच येत नाही. चला, तर मला आवाज दिला आहे तर 2 मिनिटामध्ये मी ही पिशवी देते जाम तोडण्यासाठी. जाएगा ना उस दिन सरसे लटकना उसको अच्छा वो तोड़ने वाली वो ये उसमें गिर जाएगा ना वो नीचे. बारीक बारीक है ना वो फंटी, बड़े फंटी में लटक डाल उसमें, बड़ी में डालना, डाल उसमें, तोड़ू नको ऐसा डालना. बस थोड़ा पूरे सामने के इधर के पीले पीले सब तोड़. कच्चा मत तोड़ो. कच्चा नको, सामने पक्का है ना वो, तेरा सामने कितना पीला है. ये तो गाड़ी टूटने दे. आमच्या इथं थंडीमध्ये काही कोणी जाम खातच नाही, कारण की सर्दी खूप होते जाम खाल्ल्यावरती. आणि मला तर जाम खाल्ला तर लगे खोकलाच लागतो. तर इथं कपडे झाले माझे. कपडे देते अगोदर सुकवण्यासाठी. आणि ही मशीन आणल्यापासून इतकं काम हलकं झालंय ना माझं. पहिलं मला पूर्ण काम करायला 1-1:30 वाजायचा आणि आता मला 12-12:30 वाजतात काम करायला. ते पण एकदम स्वच्छ असं काम असतं माझं. सासूबाई चाललंय कपडे घेऊन सुकवण्यासाठी. आणि ही मशीन आपल्याला रोज स्वच्छ करावं लागते, कारण की स्वच्छ केली नाही तर आतमध्ये स्टीलचा ड्राम आहे, तो खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कपडे झाल्यावरती रोज पुसावं लागतं. त्या ड्रमला पाणी जर राहिलं ना तर गंज लागतो. 3-4 महिन्याला आपल्याला तो ड्रम क्लिनिंग करावा लागतो. तर त्याचं वेगळं पावडर भेटतं, क्लिनिंग पावडर. 20 वर्षाची गॅरंटी आहे. ऑटोमॅटिक आहे ती. लाईन गेली तर चालू बंद करायची काही आवश्यकताच नाही आहे. आणि हे असं कवर घेतलंय मी तिला. हे माझं रोजचं काम आहे. फरशा पुसायच्या अगोदर मी सगळ्या फर्निचरला कपडा मारून घेत असते, कारण रोजच्या रोज कपडा मारला तर जास्त धूळ पण बसत नाही आणि आपलं घर पण स्वच्छ राहतं. आणि आमच्या घरामध्ये असा रूल आहे की कोणती पण वस्तू काढली तर ती तिथल्या तिथंच ठेवल्या गेली पाहिजे, तेव्हाच आपलं घर नीटनेटकं दिसतं. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आज स्वयंपाक वगैरे नाही करायचा. तुम्ही म्हणसाल स्वयंपाक करायचा नाही, मग ह्या बाजरीच्या भाकरी कशासाठी? तर ह्या टाकल्या आहे मी माझ्या सासूबाईसाठी, कारण की आम्ही जाणार आहे बाहेर जेवायला. आणि माझ्या सासूबाईला काही बाहेरचं आवडत नाही खायला. त्या कधीच बाहेरचं खात नाही, त्या घरीच राहणार आहे. आणि त्यांच्यासाठीच या 2 बाजरीच्या भाकरी टाकून ठेवल्या आहे. भाजी काही करायची नाही, कारण की सकाळची मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर याचं खूप छान कॉम्बिनेशन आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर छान लागते खायला. इथं माझ्या भाकरी वगैरे झाल्या. आता मी भांडे वगैरे घासते आणि नंतर तयार होते. आम्हाला पण खूप दिवस झाले होते, काही गेलोच नव्हतो आम्ही बाहेर जेवायला. आज पण मी म्हणले नव्हते त्यांना जेवायला न्या म्हणून, तर त्यांनीच काढलं हे जेवायला जायचं. पण असं त्यांना सवय नाही आहे मित्रामध्ये जाऊन पार्टी वगैरे करायची, असं काहीच नाही आमच्या घरामध्ये. कारण की त्यांना कुठलंच असं व्यसन नाही आहे. ते तर आम्हाला 31 डिसेंबरचंच नेणार होते जेवायला, पण काल काही गेलो नव्हतो आम्ही, कारण की लोक खूप दारू वगैरे पिलेले असतात, म्हणून आज ठरवलं जायचं. चला, तर आता मी आवरून घेते. काय पनीर चिल्ली ना. तर इथं सगळ्यात अगोदर मसाला पापड ऑर्डर केला आणि ही आहे पनीर चिल्ली. आणि आज अगोदर सगळे स्टार्टर खाऊन घेणारे आणि सगळ्याची टेस्ट बघणारे कशी आहे कशी नाही ते. घरी तर रोजच भाजी भाकर खातो, पण आज
स्टार्टरच खाणार आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ आपणच करायचं आपणच खायचं. असं एखाद्या वेळेस आयतं जर भेटलं खायला किती छान वाटतं ना. सासरी असल्यावरती तर एकदा पण कोणी आयतं देऊ शकत नाही. माहेरी गेल्यावरती एक आयतं भेटतं खायला, बाकी कुठंच भेटत नाही. मग आता आम्ही ही पनीर चिल्ली खातो आणि तुम्हाला दाखवतेच मी काय काय ऑर्डर करतोय काय काय नाही ते. दोन्ही बी तीळ नसतं टाकायला पाहिजे. मग तीळ टाकलेली गोष्टी बिलकुल नाही आवडत. खाय मग खाय. आणि अशी 6-6 पीस येऊ राहिले. क्वांटिटी 6-6 पीस आपणच नाही आहे. आता ब्रह्मदेवताने बनवून राहिले तिथं जेवण. बसतात भाऊ बनवून राहिले आहे की नाही. काय म्हणता काय म्हणता कसा छान. गरबी भारी बनते पकोडे. बनवून कोण तिकडे मिरच्या मम्मी बरांना मम्मी सामान जरा सगळं बनवून मी. तू काय बनव हे बनव काय नाही. एक पकोड का घ्या गाव खा. खा मग यांचा माझ नाही. काय माझ झालं 2 बस. घे ना मग. हा बस खा खा. तयारी पनीरवर चिकन ते कसं चालत आहे ना. खावत ना पाय त्याच्यात सर्च करून पाय. हा, मला नाही चालत. ऐक नाही ये नाही तर पनीर कबाब सांगू का मस्त तंदुरीत बनवून येतं. म्हणजे असं एकदम रॉ टेस्ट राहते पनीरची. म्हणजे कच्चं पनीर सारखं तर भाजी येतं. आता ना बापरे करा म्हणलं आणि किती घट्ट सांगितले तर आपण तरी पण ते बाबा म्हणजे काही सांगते हे काय पनीर घ्या जाऊ द्या. पनीर लजीच खा. पनीर लजीच खा तू. पनीर लजीज घ्या. अध्यक्ष पनीर लजीज घ्या. जाऊ दे. अशी होती आमची नवीन वर्षाची सुरुवात. तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.